नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक सोपान दौलत वाटपाडे आपले या ऑनलाईन लेक्चर्समध्ये आपलं या ठिकाणी सर स्वागत करतो. आज आपण व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे जो काही बिझनेस मॅनेजमेंट हा जो काही कंपल्सरी पेपर आहे, ज्याचा सब्जेक्ट कोड 234 असा आहे, या विषयाअंतर्गत जे काही 3 नंबरचं जे काही चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे संघटन व कर्मचारी नियुक्ती, त्या अंतर्गत आपण या आधीच्या लेक्चरला आपण संघटनेची तत्त्व काय आहेत, संघटना म्हणजे नेमकं काय, या संदर्भात आपण त्या ठिकाणी सविस्तर अशा पद्धतीची चर्चा केली. आज मात्र आपण अधिकार प्रदान म्हणजेच ज्याला आपण डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी या मुद्द्यासंदर्भात या ठिकाणी आपण आज विचार करणार आहोत. तर सर्वात प्रथम अधिकार प्रदान म्हणजे काय? तर अधिकार प्रदान म्हणजे काय की कुठेतरी एका वरिष्ठाने कनिष्ठला कुठेतरी अधिकारांचं त्या ठिकाणी वाटप करणं असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. अधिकार देणं, कारण कार्यासंबंधी जर त्या ठिकाणी कुठेतरी अधिकार दिले गेले तर तो कर्मचारी किंवा जो काही संबंधित व्यक्ती आहे तो चांगल्या प्रकारचं काम त्या इंडस्ट्रीसाठी किंवा त्या उद्योगासाठी करू शकतो. म्हणून अधिकार प्रदान होणं हे मला वाटतं खूप गरजेचं आहे. जर अधिकार प्रदान जर व्यवसाय संस्थेमध्ये त्या ठिकाणी होत असेल तर आपण असं म्हणू शकतो की विकेंद्रीकरण ही प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाते आहे आणि त्याचा उपयोग निश्चितच त्या ठिकाणी त्या व्यवसायाला आणि उद्योग संस्थेला होऊ शकतो. तर यामध्ये प्रास्ताविक आपण असं म्हणू शकतो की व्यवसायात संघटनेमार्फत सर्वच प्रकारची कामे केली जातात. त्यासाठी निरनिराळे विभाग निर्माण करून व्यवस्थापनाच्या स्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली असते. संघटनेतील प्रमुख व्यक्तींकडे सर्व अधिकार असतात, परंतु ती एकटीच व्यक्ती सर्वच कामे पूर्ण करू शकत नाही. कारण आपण जर बघितलं की एकाच व्यक्तीला जर सर्व प्रकारची कामे दिली तर तो व्यक्ती चांगल्या पद्धतीने ती कामे करू शकणार नाही, किंवा जर त्याच्याकडून तो जर करत असेल तर त्याच्यामध्ये चुका होतील, तो त्या ठिकाणी त्याची प्रकृती त्या ठिकाणी खालावू शकते. म्हणून काय की अधिकारांचं कुठेतरी वाटप होणं हे त्या ठिकाणी गरजेचं असतं. प्रमुखाला अनेक सहाय्यकांची मदत घ्यावी लागते. सहाय्यकांना अधिकार असल्याशिवाय ते आपली कामे पूर्ण करू शकत नाही. म्हणून प्रमुख अधिकारी आपले काही जे काही किंवा जे काही सर्व जे सहाय्यकांना अधिकार आपले काही जे काही अधिकार आहे ते सहाय्यकांना किंवा हाताखाली जे काही व्यक्ती असतात त्यांना त्या ठिकाणी ते अधिकार प्रदान करत असतात, म्हणजेच अधिकार देत असतात. कारण अधिकार दिल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी जबाबदारी पूर्ण करता येणार नाही. म्हणून अधिकारांचं त्या ठिकाणी वाटप होणं किंवा अधिकार त्या ठिकाणी देणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. अधिकार प्रदानामुळे ज्याला अधिकार मिळतात त्याला अधिकारांचा जबाबदारीने वापर करावा लागतो. कारण एक जरी चूक त्या ठिकाणी जर घडली तर त्याचे खूप सिव्हिअर इम्पॅक्ट्स किंवा अनेक मोठ्या प्रकारचे परिणाम हे त्या ठिकाणी त्या व्यवसाय संस्थेवरती होऊ शकतात. म्हणून त्याचा विचार हा प्रामुख्याने सखोल पद्धतीने घेणं त्या व्यक्तीने गरजेचं आहे. तसेच त्यावर सोपविलेल्या कामाचे जे काही उत्तरदायित्व आहे त्याला ते स्वीकारावे लागते. कारण जर वरिष्ठांनी त्याच्यावरती जर विश्वास दाखवलेला असेल तर त्याला ते त्या ठिकाणी पूर्ण जबाबदारीने आणि विश्वासाने ते काम पूर्ण करावं लागतं. त्यामुळे अधिकार प्रदानाच्या प्रक्रियेत अधिकार व जबाबदाऱ्या यांचे उत्तरदायित्व या 3 संकल्पनांचा त्या ठिकाणी समावेश होतो आणि याचा योग्य पद्धतीने विचार करणं हे गरजेचं आहे. आता आपण जे काही अधिकार प्रदानाची जी काही व्याख्या काय आहे, नेमका अधिकार प्रदानाची व्याख्या कशी होऊ शकते याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करूया. तर पहिली व्याख्या जी आहे ती म्हणजे जॉर्ज टेरी यांनी केलेली आहे. ती व्याख्या अशी आहे की विशिष्ट उद्दिष्ट किंवा कार्य पूर्ण करण्यासाठी एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्यास दिलेले अधिकार म्हणजे अधिकार प्रदान होय. एकदम साधी आणि सरळ व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. ती व्याख्या म्हणजे काय की कुठेतरी एका वरिष्ठाकडून त्या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी कुठेतरी अधिकारांचं त्या ठिकाणी वाटप केले गेलेलं आहे, जेणेकरून त्याला ते काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येईल. म्हणून त्या ठिकाणी ते दिलेलं असतं. साधी सरळ व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. दुसरी जर व्याख्या आपण बघितली तर ती F.G. मूर यांनी केलेली आहे. ती देखील व्याख्या खूप साधी आणि सरळ आहे. ती म्हणजे अशी की अधिकार प्रदान म्हणजे इतरांवर कार्य सोपवणे व ते पूर्ण करण्याकरता त्यांना अधिकार देणे. कारण आपण अगोदरही बघितलं की अधिकार दिल्याशिवाय त्या ठिकाणी कुठेतरी त्या कर्मचाऱ्याला किंवा त्या अधिकाऱ्याला काम पूर्ण करता येणार नाही. म्हणून काय की त्यांना कुठेतरी कामासंबंधीचे अधिकार देणं हे गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण या पहिल्या स्लाईडमध्ये नेमकं अधिकार प्रदानाचं जे काही प्रास्ताविक काय आहे, त्याच्या व्याख्या काय आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा केली. आता आपण बघूया अधिकार प्रदानाचे नेमके प्रकार कोणकोणते त्या ठिकाणी आहेत.
तर ते प्रकार आपण बघूया, ज्याला आपण इंग्लिशमध्ये टाईप्स ऑफ डेलिगेशन असं या ठिकाणी म्हणतो. तर पहिला जो काही प्रकार आहे तो म्हणजे सामान्य अधिकार प्रदान, ज्याला आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळी वरिष्ठ व्यवस्थापक आपल्या काही किंवा सर्व जबाबदाऱ्या एकाच व्यक्तीकडे सोपवतो व अधिकार देतो, त्याला सामान्य अधिकार प्रदान असे त्या ठिकाणी म्हणतात. मात्र जेव्हा वरिष्ठ आपल्या अनेक कार्यांपैकी एखाद्या विशिष्ट कार्याची जबाबदारी दुय्यम अधिकाऱ्यावरती सोपवतो व अधिकार देतो, त्याला विशिष्ट अधिकार प्रदान असे त्या ठिकाणी म्हणतात. लक्षात आलं असेल तुमच्या की एकाच व्यक्तीकडे जर जबाबदारी असतील तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो की सामान्य अधिकार प्रदान आहे, म्हणजे एकूण एकच व्यक्ती त्या ठिकाणी कुठेतरी हँडल करते. परंतु जर ज्या वेळेस एखादे विशिष्ट प्रकारचे अधिकार आहे, विशिष्ट प्रकारचं कार्य आहे आणि ते जर दुय्यम अधिकारावरती सोपवलं जात असेल तर त्या ठिकाणी मात्र आपण त्याला विशिष्ट अधिकार प्रदान आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. दुसरा प्रकार बघितला तो म्हणजे औपचारिक व अनौपचारिक अधिकार प्रदान. यामध्ये असं आपण म्हणू शकतो की जेव्हा अधिकारांची प्रदान व्यवसाय संघटनेतील अधिकार रेषेप्रमाणे करण्यात येते तेव्हा त्याला औपचारिक अधिकार प्रदान असे म्हणतात. औपचारिक अधिकार प्रदानात प्रमुख अधिकारी सहाय्यकाला लेखी स्वरूपात अधिकार देतो. उदाहरणार्थ, प्रमुख व्यवस्थापक रजेवर जाताना तो त्याच्या रजेच्या काळात दुय्यम व्यवस्थापकाला लेखी चार्ज देऊन औपचारिक अधिकार प्रदान त्या ठिकाणी करतो. जे लेखी स्वरूपाचे जर कुठेतरी त्या ठिकाणी अधिकार त्या ठिकाणी दिले जात असले किंवा एखाद्या कागदोपत्री जर कुठं सही त्या ठिकाणी करायची असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी औपचारिक अधिकार प्रदान झाला आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि ज्यावेळी दुय्यम अधिकारी स्वयं प्रेरणेने कामाची काही जबाबदारी स्वतःकडे घेतात त्याला अनौपचारिक अधिकार प्रदान असं म्हणतात. का जेणेकरून ठीक आहे, हा जरी कुठेतरी लिगल मुद्दा नसेल किंवा कायदेशीर पद्धतीने त्यांना दिलेली जबाबदारी नसेल, परंतु ते स्वतःहून ती जबाबदारी पूर्ण करत असेल तर त्याला अनौपचारिक अधिकार प्रदान आहे असं आपण म्हणतो. साधारणपणे ज्या ठिकाणी वरिष्ठ व कनिष्ठांकडे चांगले संबंध असून विश्वासाचे वातावरण असते तेव्हा अशा वातावरणामध्ये कुठेतरी अनौपचारिक अधिकार प्रदान सहजतेने होऊ शकतात असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. पण या उलट जर त्या ठिकाणी कुठेतरी स्ट्रिक्टली खूपच कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा विचार केला जात असेल किंवा अधिकारांचा प्रामुख्याने विचार केला जात नसेल तर त्या ठिकाणी कुठेतरी कामामध्ये दिरंगाई आढळते आणि त्या ठिकाणी फक्त औपचारिक अधिकारांचं त्या ठिकाणी प्रदान होतं, अनौपचारिक अधिकारांचं प्रदान हे त्या ठिकाणी घडून येत नाही. आणि तिसरा जर मुद्दा बघितला तर म्हणजे लेखी व तोंडी अधिकार प्रदान. यामध्ये असं आपण म्हणू शकतो की याला लिखित व अलिखित अधिकार प्रदान असेही म्हणतात. लेखी अधिकार प्रदानात प्रमुख अधिकारी सहाय्यकाकडे लेखी स्वरूपात अधिकाराचे प्रदान करून त्यावर जबाबदाऱ्या सोपवितो. परंतु ज्यावेळी सहाय्यकांना कोणताही लेखी आदेश किंवा सूचना दिली जात नाही, पण ते रूढी, परंपरा, रिवाज व संकेत लक्षात घेऊन एखादे कार्य पूर्ण करतात, त्याला अलिखित किंवा तोंडी अधिकार प्रदान असे त्या ठिकाणी म्हणतात. अशा पद्धतीने आपण नेमकं अधिकारांचं प्रदान नेमकं कोणकोणत्या प्रकारचं आहे ते प्रकार आपण या स्लाईड्समध्ये आपण या ठिकाणी बघितले. आता आपण बघूया ते म्हणजे अधिकार प्रदानाचे त्या ठिकाणी फायदे. नेमके अधिकार प्रदान केल्यामुळे कोणकोणत्या प्रकारचे फायदे हे व्यवसाय संस्थेला होतात त्याबद्दल आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. तर यामध्ये पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे प्रमुख व्यवस्थापकांचा भार कमी होतो. साहजिक आहे की जर कुठेतरी एका व्यक्तीकडून अधिकारांचं प्रदान जर झालं असेल तर त्या व्यक्तीचे जे काही अधिकार वाटले गेले आहेत आणि त्याला एक स्पेसिफिक कार्य करायचं आहे, सर्वच कार्य त्याला करावे लागणार नाहीत, म्हणून हे व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने योग्य आहे आणि त्या व्यक्तीच्या दृष्टीने देखील त्या ठिकाणी योग्य आहे. कारण आपण म्हणू शकतो की प्रमुख व्यवस्थापकाला व्यवसायात अनेक प्रकारची कामे करावी लागतात आणि यातील काही महत्त्वाची तर काही दुय्यम स्वरूपाची कामे सहाय्यक करू शकतात. म्हणूनच प्रमुख व्यवस्थापक दुय्यम स्वरूपाची कामे सहाय्यकांकडे सोपवितो, त्यामुळे त्याचा कामाचा बोजा कमी होतो व तो महत्त्वाच्या कार्यांना अधिक वेळ देऊ शकतो. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की व्यवसाय संस्थेमध्ये व्यवस्थापकाला जी काही महत्त्वाची कार्य सोडून त्याला ही जी काही कमी महत्त्वाची कामं आहेत त्याच्यावरती जास्त लक्ष फोकस करावं लागतं आणि त्यामुळे ती कामे राहून जातात. म्हणून काय की जी अतिमहत्त्वाची कामे असेल तीच त्याच्याकडे देण्यात यावी आणि अतिमहत्त्वाची नसतील म्हणजे कमी महत्त्वाची जी काही कामे असेल ती मात्र कनिष्ठांना त्या ठिकाणी कुठेतरी देण्यात यावी. म्हणून अधिकार प्रदान ही योग्य भूमिका त्या ठिकाणी बजावतं.
दुसरं जर महत्त्वाचं जे काही फायदा बघितला तो म्हणजे सहाय्यकांच्या व्यवस्थापकीय गुणांचा विकास, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये काय म्हणू शकतो की अधिकार प्रदानामुळे सहाय्यकांना कर्तृत्व व कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. त्यांना अधिकार मिळालेच नाही तर व्यवस्थापनातील प्रश्नांचे स्वरूप त्यांना समजणार नाही. अधिकार प्रदानामुळे त्यांना व्यवस्थापनातील प्रश्न केवळ समजत नाहीत तर ते कसे सोडवावेत याबद्दल त्या ठिकाणी विचार करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यातील व्यवस्थापकीय गुणांचा विकास होऊन ते वरिष्ठ म्हणून त्या ठिकाणी काम करण्यास पात्र ठरतात. खूपच महत्त्वाचा फायदा त्या ठिकाणी आहे, कारण तो व्यक्तिगत जर विकास कुठेतरी साध्य करायचा असेल तर व्यक्तींवरती जबाबदारी सोपवली जाते आणि ती जबाबदारीतून जर ते योग्य पद्धतीने जर बाहेर येत असतील तर मला वाटतं एक योग्य व्यक्तिमत्व ते घडू शकतात आणि व्यवसायासाठी ते चांगलं कार्य करू शकतात. म्हणून काय की कुठेतरी याचा फायदा असाही आहे की व्यक्तींवरती जबाबदारी दिल्याशिवाय ते चांगल्या प्रकारे स्वतःला सिद्ध करू शकत नाही. म्हणून कुठेतरी वैयक्तिक गुणांचा विकास होण्यासाठी त्यांना अधिकारांचं प्रदान होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. कारण तरच त्यांना त्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे का, कौशल्य दाखवण्याची त्यांच्यामध्ये संधी आहेत का, ती चांगले काही करू शकतात का, याबद्दल त्यांना त्या ठिकाणी आत्मनिश्चिती त्या ठिकाणी मिळते. म्हणून त्यामुळे अधिकारांचं प्रदान होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. पुढचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विशेषीकरणाचा भाव, ज्याला आपण असंही म्हणू शकतो की वैशिष्ट्यीकरणाचा भाव. यामध्ये असं म्हणू शकतो की वरिष्ठांकडे अधिकारांचे केंद्रीकरण झाल्यास तो कोणत्याही एका कामात तरबेज होत नाही. त्याने आपल्या अधिकारांचे अनेक दुय्यम अधिकाऱ्यांमध्ये प्रदान केलेले असेल तर प्रत्येक दुय्यम अधिकारी विशिष्ट प्रकारचे कार्य करतो. त्यामुळे त्या विशिष्ट कार्याचे त्याला कौशल्य प्राप्त होऊन त्यात त्याला विशेषीकरण प्राप्त होते. तसेच प्रमुख अधिकारी महत्त्वाचीच कामे करतो, त्यामुळे त्याला या कार्यात विशेषीकरण अवगत होते किंवा विशेषीकरण त्या ठिकाणी अवगत होते. अशा रीतीने प्रमुख व दुय्यम अधिकाऱ्यांना विशेषीकरणाची संधी अधिकार प्रदानामुळे त्या ठिकाणी मिळते. या मुद्द्यामध्ये असं म्हणतोय आपण की केंद्रीकरण कुठेतरी जी काही संकल्पना आहे ती कुठेतरी बाजूला सारून विकेंद्रीकरित अशा प्रकारची स्वरूप त्या ठिकाणी जर इंडस्ट्रीमध्ये पद्धत जर राबवली तर त्याचा फायदा हा कनिष्ठ कर्मचाऱ्यांना देखील होतो. कारण कनिष्ठ कर्मचाऱ्यांना देखील कळालं पाहिजे की आपल्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कौशल्य आहे, कोणकोणत्या प्रकारचे ज्ञान आहे, याचा आत्मसन्मान त्यांना देखील त्या ठिकाणी करून घ्यायचं असतं. म्हणून कुठेतरी विशेषीकरण त्या ठिकाणी व्हायला हवं. कारण जबाबदारी दिल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी त्याचं महत्त्व कळणार नाही, म्हणून ते देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि विशेषीकरणामुळे काय का जर विशिष्ट काम त्या व्यक्तीने त्या ठिकाणी दिलं गेलं तर ते कर्मचारी त्या कामामध्ये तरबेज होतात. त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये ते पुढे भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा प्रोग्रेस त्या ठिकाणी करू शकतात. म्हणून ते गरजेचं आहे. पुढं जर महत्त्वाचा जो काही चौथा मुद्दा बघितला तो म्हणजे सहकार्याचे वातावरण निर्माण होते. जर व्यवसाय संस्थेमध्ये अधिकार प्रदान होत असेल, वेळोवेळी रोटेशन आपण ज्याला म्हणतो अधिकारांचं, ते जर होत असेल तर खेळीमेळीचं वातावरण असतं. कारण प्रत्येकाला प्रत्येक कामाचा त्या ठिकाणी अनुभव मिळत चालतो. आणि जर अशा प्रकारे होत असेल तर कर्मचारी हे अपसेट नसतात, ते कामासाठी स्वतःला झोकून देतात. कारण व्यवसाय संस्था आपली आहे आणि व्यवसाय संस्थेसाठी मला काम करायचं आहे, अशा प्रकारची भावना त्या व्यक्तीच्या किंवा त्या कर्मचाऱ्याच्या मनात निर्माण होते. त्यामुळे कुठेतरी अधिकारांचं प्रदान झाल्यामुळे ते एकमेकांमध्ये एक प्रकारचं चांगलं वातावरण किंवा एकमेकांच्या विचारांमध्ये किंवा उद्दिष्टांमध्ये कुठेतरी एक संगत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणून अधिकारांचं प्रदान होणंही गरजेचं आहे. यामध्ये आपण म्हणू शकतो की अधिकार प्रदानाचे प्रमुख व दुय्यम अधिकारी यांच्यामध्ये परस्पर विश्वास निर्माण होऊन सहकार्य करण्याची प्रवृत्ती वाढते. आणि प्रमुखाने दुय्यम अधिकाऱ्याला अधिकार प्रदान केलेच नाही तर तो काम करू शकत नाही. म्हणून काय की कदाचित आपणावर त्याचा विश्वास नाही अशा प्रकारची भावना देखील किंवा त्याचा समज होऊ शकतो. म्हणून काय की गैरसमजाचे जर वातावरण आपल्याला व्यवसाय संस्थेत निर्माण होऊ द्यायचे नसेल तर कुठेतरी अधिकारांचं प्रदान होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये व्यवसाय संस्थेला जर त्या ठिकाणी पुढे न्यायचं असेल तर अधिकारांचं प्रदान होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. पुढचा जो काही पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे प्रमुखांच्या जबाबदाऱ्यांचे विभाजन. यामध्ये असं म्हणू शकतो की वरिष्ठ किंवा प्रमुख व्यवसायाच्या सर्व कामाला वरिष्ठ हा किंवा जो काही प्रमुख असतो तो व्यवसायाच्या सर्व कामाला जबाबदार असतो. कारण त्याची योग्यता, ज्ञान, अनुभव, कौशल्य
किती जरी उंच त्या ठिकाणी असले किंवा खूपच जास्त स्मार्ट त्याने जर त्या ठिकाणी वर्किंग केलं असेल किंवा क्वालिफिकेशन असेल, तरी त्याच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमतांना कुठेतरी मर्यादा आहेत. आपण आज मागेही त्या ठिकाणी म्हटलो बोलता बोलता की कुठेतरी एका व्यक्तीच्या कार्यक्षमतेवरती, त्याच्या ज्ञानावरती कुठेतरी मर्यादा आहेत. कारण जर खूप काम दिलं गेलं तर तो त्या ठिकाणी कुठेतरी त्या कामामुळे त्या ठिकाणी त्याची प्रकृती खालावू शकते किंवा त्याच्याकडून चुका होऊ शकतात त्या कामामध्ये. म्हणून काय की इक्वल लेवलला कुठेतरी एक समान पातळीवरती कुठेतरी कार्यांचं विभाजन होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यामुळे तो अधिकार प्रदानाबरोबरच दुय्यम अधिकाऱ्यांवर काही जबाबदारीही त्या ठिकाणी सोपवतो. जबाबदारीचे विभाजन केल्यामुळे त्याच्यावरील मानसिक ताण त्या ठिकाणी कुठेतरी कमी होतो. म्हणून काय की कुठेतरी कर्मचाऱ्यांना फ्रेश ठेवण्यासाठी किंवा कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी प्रत्येकाला कुठेतरी जबाबदारी ही निश्चित करून दिली पाहिजे. आणि ती फक्त निश्चित करता कामा नये, तर ती समान पातळीवरती निश्चित होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. पुढचा जो काही मुद्दा आहे 6 नंबर, तो म्हणजे सहाय्यकांना प्रेरणा. यामध्ये असं म्हणू शकतो की अधिकार प्रदानामुळे दुय्यम अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे सोपवलेले कामकाज पूर्ण करण्यास अप्रत्यक्षरित्या प्रेरणा मिळते. कारण प्रेरणा ही अशी गोष्ट आहे, कारण ती बाजारातून विकत मिळत नाही, तर ती इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण असेल ते ॲटोमॅटिक किंवा ती त्या ठिकाणी निर्माण होते. प्रेरणा कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये ती एक प्रकारची भावना आहे, एक सकारात्मक अशा प्रकारची ती प्रवृत्ती आहे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होणारी. म्हणून काय की प्रेरणा जर द्यायची असेल तर त्या ठिकाणी कुठेतरी अधिकारांचं प्रदान होणं गरजेचं आहे. कारण अधिकार प्रदान कधी होऊ शकतात का विश्वास एकमेकांचा त्या ठिकाणी एकमेकांवर असेल तरच ते त्या ठिकाणी घडू शकतं. म्हणून काय की अधिकार मिळत असल्यामुळे प्रत्यक्ष काम करताना दुय्यम अधिकाऱ्यांना अडचणी येत नाहीत व त्यांचा वेळ वाया जात नाही. वरिष्ठांनी अधिकार प्रदान केले नसतील तर प्रत्येक अडचणीच्या वेळी त्यांना वरिष्ठांशी संपर्क साधावा लागेल व त्यामुळे कार्यात विस्कळीतपणा येईल. त्यामुळे कुठेतरी थोडक्यात अधिकार प्रदान हे दुय्यम अधिकाऱ्यांना कार्यप्रवृत्त त्या ठिकाणी करतात. म्हणून काय की अधिकारांचं प्रदान केल्यानंतर त्या व्यक्तींना, त्या जे काही कर्मचारी असतील किंवा जे अधिकारी असतील त्यांना देखील एक आत्मबळ मिळतं की आपण देखील करू शकतो. अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. आपण देखील या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी एक व्यवस्थापकीय लेवलला काहीतरी कामकाज करू शकतो आणि आपल्यावरती ती जबाबदारी वरिष्ठ देऊ शकतात. अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. म्हणून नक्कीच त्याचा फायदा हा दोन्ही घटकांना त्या ठिकाणी होत असतो. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 7 नंबरचा, ते म्हणजे सहाय्यकांच्या नेतृत्वास चालना. कुठेतरी लिडरशिप त्या ठिकाणी कुठेतरी दिली जाते अधिकार प्रदानाच्या माध्यमातून. कारण दुय्यम अधिकाऱ्यांना अधिकार प्रदानामुळे अधिकार प्राप्त होत असल्यामुळे ते स्वतंत्रपणे अनेक त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतात. त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची व ते राबवण्याची क्षमता निर्माण होते. त्यांच्या अनुभव व कौशल्य त्या ठिकाणी कुठेतरी वाढ होते. त्यामुळे या वाढीमुळे आपण वरिष्ठ म्हणून काम करण्यास पात्र आहोत असा विश्वास त्यांच्या त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि अशा पद्धतीने ते नक्कीच त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेला त्या ठिकाणी संधी मिळवून देऊ शकतात. कारण नेतृत्व ही असा गुण आहे व्यक्तीचा का तो जन्मजात त्या ठिकाणी तो व्यक्ती घेऊन आलेला असतो. कारण नकारात्मक गोष्टी देखील त्या ठिकाणी कुठेतरी नेतृत्वामुळे सकारात्मक होऊ शकतात. म्हणून कुठेतरी नेतृत्व हे व्यक्तीमध्ये त्या ठिकाणी असायला पाहिजे. कारण जी दूर गेलेली लोक आहेत ती देखील नेतृत्वामुळे जवळ येऊ शकतात आणि ती व्यवसाय संस्थेला कुठेतरी एक आउटपुट देऊ शकतात. म्हणून कुठेतरी योग्य आणि सखोल विचार होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. नेतृत्व गुण हा एक योग्य व्यक्तिमत्वाचा एक चांगला गुण किंवा एक चांगल्या प्रकारचं कौशल्य त्या ठिकाणी सांगितलं जातं. आणि हे अधिकार प्रदान केल्यामुळे ती व्यक्ती प्रभावीपणे इंडस्ट्रीमध्ये किंवा उद्योगामध्ये त्या ठिकाणी राबवू शकतो, हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा जर मुद्दा आपण बघितला 8 नंबरचा, तो म्हणजे व्यक्तिगत प्रतिष्ठेत वाढ किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की व्यक्तिगत नावलौकिक व मानसिक समाधान असं देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. कारण कुठेतरी अधिकार प्रदानामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा वाढीस लागते. त्याला कुठेतरी एक राईट फील त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होतो. एका बाजूला त्या ठिकाणी जबाबदारी देखील असते आणि एका बाजूला त्याला प्रतिष्ठा मिळाल्याचं त्या ठिकाणी समाधान देखील त्या कर्मचाऱ्याच्या मनामध्ये असतं. म्हणून याचा सखोल विचार होणं गरजेचं आहे. अधिकार प्रदानामुळे दुय्यम अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढून त्यांची प्रतिष्ठा कुठेतरी वाढीस लागते आणि प्रत्येकाला आपण संस्थेतील महत्त्वाचे व जबाबदारी अधिकारी आहोत असं त्या ठिकाणी त्यांना वाटायला लागतं.
हा एक प्रकारचा सकारात्मक ऊर्जेचा आणि सकारात्मक प्रेरणेचा त्या ठिकाणी भाग आहे. म्हणूनच काय की आपल्या मताला, विचारांना, निर्णयाला व कर्तृत्वाला कुठेतरी मान आहे, एक आत्मसन्मान आहे असं त्यांना त्या ठिकाणी जाणवतं आणि याची दुय्यम अधिकारांना जाणीव असल्यामुळे ते नेहमीच आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने त्या ठिकाणी पार पाडतात. त्यामुळे त्यांना मानसिक समाधान प्राप्त होत असते. म्हणजेच काय की कुठेतरी प्रतिष्ठा वाढीस लागते, त्यांना एक मानसिक समाधान मिळतं आणि ज्या वेळेस इंडस्ट्रीमध्ये जर कर्मचारी किंवा अधिकारी जर मानसिक जर समाधानी जर असेल तर तो नेहमीच चांगल्या प्रकारचा आउटपुट किंवा चांगल्या प्रकारचे परिणाम ही व्यवसाय संस्थेला देऊ शकतो. म्हणूनच काय की खेळीमेळीचं वातावरण ठेवायचं असेल, चांगल्या प्रकारचा प्रोग्रेस इंडस्ट्रीला करून घ्यायचा असेल तर अधिकारांचं प्रदान होणं हे गरजेचं आहे. कारण जर फक्त केंद्रित अशा प्रकारची जर रचना ही व्यवसाय संस्थेमध्ये जर आपण राबवत असू तर ते व्यवसाय संस्थेसाठी देखील आणि कर्मचाऱ्यांसाठी देखील ते योग्य ठरणार नाही. कारण केंद्रीकरण या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी कुठेतरी अधिकारांचं वाटप हे जास्त करून केलं जात नाही आणि त्यामुळे कर्मचारी त्यांना आत्मसन्मान देखील मिळत नाही, आत्मप्रेरणा देखील मिळत नाही आणि ते काम करण्यासाठी उत्सुक देखील त्या ठिकाणी नसतात. म्हणून जर त्यांना कुठेतरी उत्सुकता वाढवायची असेल, त्या व्यवसाय संस्थेची कुठेतरी प्रगती करायची असेल तर मला वाटतं की कुठेतरी अधिकारांचं प्रदान होणं, विकेंद्रीकरण ते व्यवसाय संस्थेमध्ये राबवणं हे त्या ठिकाणी खूपच गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरला या ठिकाणी अधिकार प्रदान म्हणजे नेमकं काय, त्याचं प्रास्ताविक काय आहे, त्याच्या व्याख्या काय आहेत, त्याचे फायदे कोणकोणते आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर या ठिकाणी चर्चा केलेली आहे. पुढील लेक्चरला आपण नेमकं अधिकार प्रदानामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी निर्माण होतात या संदर्भात आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.